श्री गुरुचरित्र अध्याय 35 सीमंतिनी आख्यानं नाम 35 ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री पाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक सिद्धासि विनवीतसे पर्येसि रुद्राध्याय विस्तारेसि दंपती ते सांगितला। पुढे काय वर्तले विस्तारुनी सांगा वहिले, मन माझे वेदले गुरुचरित्र ऐकावया। सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्वासे पुढे कथा, तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विनवीत। कर जोडून श्री गुरुसी विनवीतसे भक्तीसी, आमागती पुढे कैसी कवणे परी असावे। या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी, जेणरा हे जीवासी चरण स्मरण सनातन। श्री गुरु म्हणती तियसी स्त्रियांते काय उपदेशी, परिपती भक्त करावी हर्षी उपदेश स्त्रियांते देऊ नये। देता उपदेश स्त्रियांसी विघ्नासे मंत्रासी, पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे पर्येसः। ऐसे ऐकूनी श्री गुरु वचन, विनवीतसे कर जोडून स्त्रिया केवी मंत्रहीन, शुक्राचार्या केवी झाले। विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागली चरणासी कमरुणा वचने करुनिया। श्री गुरु सांगते तियसी पूर्व कथा पर्येसी, युद्ध देवैदत्यांसी सदा होतसे अवधारी। दैत्य सैन्य पडेरणी शुक्र जपे संजीवनी, समस्त सैन्य उठवून पुनरपि पाठवे युद्धासी। इंद्र वज्रे करुणी मारी शुक्र अमृत जप करी, सवेची येती निशाचरी देव सैन्य मारावया। ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी, सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी। कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर, जाऊनिया वेग वक्त्र शुक्राचार्या धरुनियाणी। स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी, शुक्र होता तपध्यानी। मुखे धरिला नंदीने देखा, घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य दलासी। ईश्वरे ग्रासिले तयासी, अगस्ती सिंधू परी देखा। ऐसा किती दिवस वरी होता शुक्र शिवाचे उदरी, निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शिवासी। पूर्वी होते शुक्र नाव, ईश्वर उदरी झाला उद्भव। नाम पावला भार्गव, पुनरपि अमृत मंत्र जपे। इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी, कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांसी। यासी करावया विघ्न एक तू पुरोहित विवेक, बुद्धी विचार अधिक बृहस्पती गुरुराया। पाहे पा दैत्य दैव कैसे शुक्रा सारिका गुरु विशेषे, देतो जीवासी भरवसे दैत्य येती युद्धासी। तैसा तू नव्हे सतु आम्हासी, अमुते कागा उपेक्षिसी। देवगुरु तू म्हणवीसी, बुद्धी विचारी शीघ्र आता। तू पूज्य समस्त देवांसी, जरी तू आम्हा कृपा करीसी। शुक्राचार्य काय विशेषी, तुझ समान नभे जाणा। ऐसे नाना परिदेख इंद्र अमरनायक, पूजा केली उपचारिक बृहस्पती संतोषला। गुरु म्हणे इंद्र यासी उपाव करावा ऐसी, षटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे। एखादा पाठवावा शुक्रापाशी, विद्यार्थी होऊन कपटवेशी। मंत्र शिकेल पर्येसी, विघ्न होईल म्हणून। आपुला पुत्र कच असे, त्याते पाठवू विद्याभ्यासे। मंत्र शिकेल कैसासे, ऐसा निर्धार केला देखा। कचा ते बृहस्पती सांगत असे बुद्धी प्रीती, तू वाजावे शुक्रा प्रति विद्यार्थी रूप धरून या।
आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्र राया निरोप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती गेला कच विद्यार्थी रूप धरुनी नमन करुनी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसतसे वेगी कवण कोठूनी आलासी बोले आपण द्विजकुमार ऐकेली तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासीन मनोहर म्हणून आलो सेवेसी सेवक होईन तुमचे चरणी धारुनी आलो अंतकरणी तू भक्तवत्सल शिरोमणी अनाथाचा प्रतिपालक ऐसे करुणा वचने देखा विनवीतसे कचनिका जवळी उभी शुक्रकन्यक्या करुणे पितयासे विनवीतसे शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन कामन देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा मज ऐसी वासना धरुणी मनी पितयाते विनविन मुनी शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य कृपा करी ऐसा विद्याभ्यास करिता दैत्य कुळ दुःखिता देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासे शिकवणी या विद्येसी शिकविल जाऊनी देवांसी कुडे होईल आवासी म्हणून चिंतिती मनामध्ये काळक्रमिता एके दिवशी कचा ते पाठविले समिधांसी दैत्य जाती सायासी समिधे निमित्ते रानात राणी जाऊनी कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊन या घरासी दैत्य आपण येते झाले शुक्राचार्यांची कन्या नाम तिचे देवयानी म्हणून या पितयासी विनवी नमोनिया कच नदीसे कोठे आणा कच आलिया वाचून भोजन न करी आपण ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतितसे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपुनी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला आणि का होता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी वधिती तयासी मागुती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी दाही दिशा टाकोनी आले घरा पुनरपी दिवस गेला अस्तमानी तसे देवयानी कच नदीसे म्हणून पितयाते विनवीतसे कच माझा प्राण सकाना आणि शेजारी खाईन विखा दाखवी मज तयाचे मुखा म्हणून प्रलाप करीतसे कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्र ज्ञाने पाहात छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरा त्वरित देवयानी संतोष करीत पिता आलिंगी कन्येसी दैत्य शिष्य विचार करीती काही केली मरे म्हणती गुरुकन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवी आता उपाय करूयासी येईल उदयिक एकादशी मारुनी मिळवू पानकेसी गुरुमुखी पाजवू ऐसी निगुती करून आली एकादशी दिनी कचाते बाहेर नेवोनी मारते झाले दैत्य शिष्य पानक करीती गुरुसी त्यात मिळविती समरसी स्निग्धा मिळवून बहुवसी शुक्र गुरुसी देते झाले मागुते पुसे देवयानी पितयांते विनबुनी सकाणी म्हणून अतिरुदना करीतसे शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीतसे देवयानी कन्या
कन्या मोह असे बहुत विचार करिता सर्वांठाई दिसो लागला आपुले देही संदेह पडला शुक्रा पाही कैसे करू म्हणतसे कन्येसी म्हणे शुक्र देखा कचन ये आता ऐका माझे उदरी असे निका केवी काढू तयासी यासी काढिता आपणासी मृत्यू होईल परियेसी काय अभिलाष असे त्यासी म्हणून कन्येसी पुसतसे पितयासी विनवी देवयानी अभिलाष होता माझे मनी भार्या होईल त्याची म्हणून दोघे असतो तुझ पाशी येणे व्हावे माझा पती होता संकल्प माझे चित्ती जरी न आणीसी माझा पती प्राण त्याजीन म्हणत असे संदेह पडला शुक्रासी बोधिता झाला कन्येसी त्यासी आणिता आपणासी मृत्यू होईल अवधारी कन्या म्हणे पितयासी समजता तू वाचवेसी आपुला प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य म्हणतसे शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचोनी देणे कोणी माते कोण उठविल मंत्र सांगून कवना षटकर्णी करिता जाईल गुणा कचा करिता आपुला प्राण जाईल म्हणे शुक्र देखा न ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरूनी विनवी तसे कर जोडोनी मंत्र आपणाशी शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी मंत्र करूनी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असे परियेसी वेदशास्त्री असंख्यात स्त्रियांसी मंत्रपती भक्ती जपू नये मंत्रयुक्ती सांगता दोष आमा घडती मंत्र सत्व जाईल पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी त्याजीन आपुला प्राण म्हणून आली मूर्छनातये वेळी शुक्राची कन्यावरी प्रीती उठवून तीसी आलिंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा कच आपुल्या पोटी होता तोही होया ऐक्यता मंत्र जाहाला षटकर्णता मग जपिला कचा निमित्ते शुक्राचे पोटातून कच निघाला फुटोनी मंत्र जपोनी देवयानी पितयांते उठविले 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणून शुक्राचार्यांसी नमुनी कचा विनवी कर जोडूनी दैत्य द्वेषे मरतो म्हणून निरोप द्यावा आपणासी स्वामी धर्मे विद्या शिकलो जे जय मनींचे लादलो तुझे कृपे पूर्ण जाहालो म्हणून चरणी लागला शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिला संतोषोनी पालवधरी देवयानी आपुलापती होई म्हणे तू ते मारिल दैत्य सकाळी प्राण आणविले आपण बळी विद्या शिकलासी पित्याजवळी अवश्य वरावे म्हणत असे कचम म्हणे ऐक बाळे गुरुकन्या भगिनी बोले तुवा आमुते वाचविले माता होसी निर्धारी वरिता दोष आपणासी दूषण करीती समस्त ऋषी बहीण तू आमुची होसी म्हणून विनवी वेळी देवयानी कोपोनिया शाप दिदला तत्क्षणी तया वृथा होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी माझे अंतकरणींची आशा तुवा केली दुराशा विद्यानये तुझ लवलेश म्हणून शाप देत असे कचवणे तियसी वाया शापिले आम्हासी पुरुष होईल तुझायसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिकविल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाण ऐसा शाप देऊनी कच गेला निघोनी संतोष झाला इंद्रभुवनी दैत्य जीवनी नव्हेची
शुक्राचा संजीवनी मंत्र कामान ये झाला पात्र स्त्रियांसी न सांगावा मंत्र म्हणून श्री गुरु निरोपिते स्त्रियांची कारण पती सेवा याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा गुरु पुरुष विनिरोपे सावित्री विनवी श्री गुरुसी व्रते आचरली बहुवसी तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरोपावे तू तारक विश्वासी तुझ वांचून नेणू आणि कासी तुझी तारक आम्हासी व्रत तुझी चरण सेवा भक्ती राहे तुझी या चरणी ऐसा निरोप द्यावा मुनी म्हणून लागले चरणी कृपा करी म्हणून या श्री गुरु म्हणती ती ऐसी सांगेन तुझ व्रत ऐसी स्थिर होय अहेवपणासी राज्य पावे तुझा पती दंपती विनवी स्वामी यासी वाक्य कारण आम्हासी जैसा काही निरोपदेसी तेणे परी राहतो स्वामिया जो गुरुचे वाक्य न करी तोची पडे रौरव घोरी तुझे वाक्य आमातारी म्हणून चरणी लागती भक्तवत्सल श्री गुरुनाथ सांगता जाहाला ते प्रेत विश्वतारावया समर्थ व्रत ती सांगतसे सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु सांगती अति कौतुका ऐकता ती दंपतीनिका अति प्रीती करुनिया श्री गुरु म्हणती तयांसी सांगेन व्रत इतिहासी ऋषी पुसती सूतासी व्रत भरवे निरोपावे सूत म्हणे ऋषीश्वरा सांगतो व्रत मनोहरा स्त्रियाथवा पुरुषावरा व्रत असे अवधारा नित्यानंद असे शांत निर्विकल्प निरामयवस्थ ऐसा ईश्वर अर्चा त्वरित सकळाभीष्ट पाविजय विरक्त अथवा मदनरत विषयातूर आसक्त जे पूजिते पूर्ण भक्त त्यासी ईश्वर प्रसन्न होय संसार माया सागरात भुंजताती जन समस्त एखादे समयी श्री गुरु भक्त शिवव्रत आचरिते त्याने पावतील पैल पार ऐसे बोलती वेदशास्त्र स्वर्गापवर्गा अधिकार त्यांसी होती परियेसा विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे ऐक सकळाभीष्ट पाविजे नक्त भोजन उपवास जितेंद्रिय करावे विशेष वैदिक लौकिक मार्गे सुरस विधिपूर्वक पूजावे गृहस्थादी अथवा ब्रह्मचारी सुवासिनी कन्याकुमारी भ्रतारवीण विधवा जरी व्रत करावे अवधारा यांचे पूर्वेल आख्यान सांगतासे अतिगहन एकचित्ते परिसाजन ऋषी स्तोम सकळीक स्कंद पुराणींची कथा सर्व साध्य ऐकता पूर्वकाळी आर्या वर्ता राजा एक अवधारा चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परियेसी धर्म मार्ग आचरे हर्षी अधर्मिया ते शिक्षा करीन अखिल पुण्य त्याने केले सकळ संपदे वाढविले समस्त वैरी जिंकिले पराक्रमी महाशौरी सहपत्न्या धर्म करीती पुत्र काम्य शिवा पूजिती ऐसे किती काळ क्रमिती कन्या जाहली तयांसी अतिसुंदर सुलक्षणी जैसे पावती स्वरूपिणी तेज फाके सूर्यकिरणी अतिलावण्य स्वरूपी वर्तावया जातकासी बोलाविले सकळ ज्योतिषी द्विज मिळवनिया पारेसी जातक वर्तविती अवधारा म्हणती कन्या सुलक्षण नाम सीमंतिनी जाण उमे सारखे मांगल्य पण दमयंती रूप होय भागीरथी समकीर्तीसी लक्ष्मी गुणे परियेसी ज्ञानदेव माते सरसी जानकी एवढी पतिव्रता
सूर्यासारिखी होईल कांती, चंद्रासारिखी मनशांती, 10 सहस्र वर्ष ख्याती, पती सहित राज्य करेल. ऐसे जातक वर्तविले तिसी, राव करी अतिहर्ष. अखिल दाने ब्राह्मणांस देता जाहला आनंदे. असता राजा सभेसी, द्विज एक परियेसी, भय न धरिता वाक्यासी, बोलता जाहला अवधारा. ऐकराया माझे वचन कन्या, लक्षण सांगेन 14व्या वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येसी. ऐसे वचन ऐकोनी राजा पडिला मूर्छनी, चिंता करी बहुमनी ब्राह्मण वचन परिसता. ऐसे सांगोनी ब्राह्मण निघोनी गेला तत्क्षण, राजयाचे खोचे अंतःकरण म्हणे ईश्वराधीन सर्व. ऐसे बाळपण क्रमिता सीमंतिनी वर्षे 7, चिंतित होती माता पिता वराड केवी करू म्हणती. 14व्या वर्षी विधवत्व येणे म्हणून सांगितले ब्राह्मणे. तेणे व्याकुळ अंतःकरण राजा राजपत्नीचे. कन्या खेळे राजांगणी, सवे असती सखी जन. बोलता ऐकिले वचना, 14 वर्षी विधवत्व. ऐसे ऐकून या वचन कन्या करीतसे चिंतन, वर्तता आली एक दिन तया घरी ब्राह्मण स्त्री. याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रायणी. घरात आली पवित्रिणी, कन्या लागे चरणासी. साष्टांगी नमूनी कर संपुट जोडोनी, विनवितसे करुणा वचनी माते प्रतिपाळी म्हणतसे. सौभाग्य स्थिर आहे व पण उपाय सांगे दया करून. चंचळ असे अंतःकरण म्हणून चरणी लागली. ऐकोनी कन्येचे वचन बोले विप्र स्त्री जाण. शरण रिगावे उमा रमणा, आहे व पण स्थिर होया. कन्या विनविती ऐसी कैसे सांगे आम्हासी. जननी तुझी होसी कैसे व्रत सांगे म्हणे. विप्र स्त्री सांगे ती ऐसी, सोमवार व्रत परियेसी. पूजा करावी शिवासी, उपवासोनी अवधारी. बरवे सुस्नात होऊनी, दिव्य वस्त्र परिधानुनी. स्थिर मन करोनी, पूजा करी गौरी हरा. अभिषेके पाप क्षय पीठ पूजिता साम्राज्य. गंधाक्षता पुष्प माल्ये, सौभाग्य सौख्य अखिल पावे. सुगंधी होय धूपदाने, कांती पाविजे दीपदाने. भोग नैवेद्य अर्पणाने, तांबूलदाने लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थ नमस्कार करिता त्वरित. अष्टैश्वर्य नांदत ईश्वर पूजा केलिया. होमे सर्व कोश पूर्ण, समृद्धी स्थविता होय जाण. भोजन करविता ब्राह्मण सर्व देवता तृप्त होती. ऐसे सोमवार व्रत करीवो तू कन्ये निश्चित. भय आलिया दुरित पद परिहस्ती महाक्लेश. गौरी हर पूजा करिता, समस्त दुर्ते जाती परता. ऐकोनी सीमंतिनी त्वरिता, अंगीकारिले व्रत देखा. सोमवारचिया व्रता आचरे सीमंतिनी त्वरिता. पिता देखोनी चिंतित विवाह योग्य म्हणोनी. राजा विचारी मानसी, वराड करावे कन्येसी. जैसे प्राप्तव्य से तीसी, तैसे घडे
शोभेल म्हणतसे. विचारावया मंत्रियांसी पाठविता जाहला राष्ट्रांसी. दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा कुमारक. चंद्रांगद वरवरवा जैसा चंद्र तेज प्रभा. बोलाविती विवाह शोभा कन्या दिदली संतोषे. राजे भूमांडलिक देखा समस्त आले वराडिका. विवाह केला विवेका महोत्साह नाना परी. नाना द्रव्यालंकार वराडिका देई नृपवर. अखिल दाने देकार विप्रांसी देता झाला देखा. पाठवणी केली सकळिका जावई ठेविला कौतुका. कन्या स्नेह अनेका म्हणून राहवी राजपुत्रा. राजपुत्र श्वशुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही. काळक्रमिता एके समय जलक्रीडेसी निघाला. कालिंदी म्हणजे नदीसी राजपुत्र परियेसी. सर्वदळ समागमेसी गेला नदीसी विनोदे. राजपुत्र नदीत सवे निघाले लोक बहुत. विनोदे असे ते पोहत अतिहर्षे जलक्रीडा. पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका. आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणतात. सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ. उदकी बाहुती ते वेळ न दिसे कुमार बुडाला. उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधाना. व्यवस्था सांगती संपूर्ण जावई तुमचा बुडाला. कालिंदी नदीच्या डोहात सवे गड्या राव होता पोहत. अदृश्य झाला त्वरित न दिसे गंगेत बुडाला. ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छा येऊनी तत्क्षणी. कन्या एकताच श्रवणी त्यजू पाहे प्राण आपुळा. राजा कन्येसी संबोखित आपण गेला धावता. राजा स्त्री असे शोक करीत कन्या दुःख अतिबहू. सीमंतिनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका. शरण रिघाले तुझा एका मरण कैसे आले मज. मृत्यू 14 वर्षी जाणे म्हणून धरिले तुझे चरण. वृथा झाले गौरी पूजन तुझ सहित सोमवारी. तुझे देणे आढळ सकळा उपेक्षिले जाश्वनिळा. अपकीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षे रक्षे. स्मरण करी श्री गुरुसी याज्ञवाल्क्य पत्नीसी. सांगितले व्रत आमासी आहे वपण म्हणून. तुझे वाक्य ऐकोनी पूजा केली शिव भवानी. वृथा होतसे माझे मनी शीघ्र विनवी शिवासी. ऐसे दुःखे प्रलापित सीमंतिनी जाय त्वरित. गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी. पिता देखोनी नयनी धरावया गेला धावोनी. कन्येते आलिंगोनी दुःख करी अत्यंत. समस्त मंत्री पुरोहित सकल सैन्य दुःख करीत. बोलावती नावे करियांते पहा म्हणती गंगेत. गंगा समस्त शोधिती न दिसे कुमार कवण गती. शोक करीतसे सीमंती राजा संभोकितीयसी. राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख. सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेना रायासी. ऐकोन इंद्रसेन दुःख करी अति गहन. भार्ये सहित निघून आला तया मृत्यूस्थळा. दोघे राजे मिळवून प्रलाप करीती रोदनी. हा हा कुमारा म्हणून उरशीर पिटिताती. हो पुत्रा हो तात म्हणत राजा गडबडासे लोळत.
मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीते. कोठे गेलासी राजपुत्रा म्हणून श्रीमंतिनी रडत. खिन्न होती समस्त माता पिता श्वशुरादी. श्रीमंतिनी म्हणे पितयासी प्राण त्याजिन पती सरसी. वांचून या संसाराचे काय उपयोग वैधव्यात्वे. पुसती सकळ द्विजांसी करावे सहगमन कैसे. विप्रसांगती रायासी प्रेता वेगळे करू नये. प्रेत विचारावे नदीत दहन करावे कन्ये सहित. नदीसे बुडाला गंगेत केवी कराल म्हणतात. आता ईसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे. ऐकोनिया द्विजवचने राजा कन्येसे विनवीतसे. ऐसे व्याकुळ दुःख करीती मंत्री पुरोहित म्हणते. जे जे असेल होणार गती ब्रह्मादिकान टळे देखा. होणार जाहली देव करणी काय कराल दुःख करुणी. ऐसे मंत्रित संभो कोणी राजया ते चला म्हणते. निघाले राजे उभयता मंदिरा पातले दुःख करीत. इंद्रसेन अति दुःखित न विसरे कधी पुत्र शोक. राज्य व्यापार सोडून दुःख करी पुत्र चिंतनी. गोत्र जादी व्यापोनी राष्ट्र घेतले सकळीक. सहभार्या रायासी ठेविले कारागृहासी. पुत्र शोके बहुतयासी राज्य भोगी चाड नाही. चित्रवर्मा राजा देखा कन्या ठेविली ममत्विका. प्राण त्यजू पाहे निका लोकनिंदा म्हणून. राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही तामुजा वंशी. कन्या एक तू आम्हासी पुत्र म्हणून प्रतिपाळून. लोकनिंदिती आमासी वैधव्यत्व नाही पर्येसी. वर्ष एक क्रमी होतू ऐसी पुढे आचार करी बाळे. पित्याचे वचन ऐकोनी करीतसे बहुचिंतन. म्हणे देवा शूळ पाणी केवी माते गांजिले. ऐसे विचारी मानसी व्रत आचरितसे सुरसी. सोमवार उपवासासी ईश्वर पूजा करीतसे. इतुके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी. नागलोकींची या नारी आल्या होत्या नदी तीरी. राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहत. देखून या नागकन्या काढिती संतोष करून या. अमृत शिंपिती आणून या जागृत झाला राजकुमार. नागकन्या मिळून त्यासी घेऊन जाती तक्षकापाशी. विचित्र नगर परियेसी आश्चर्य पाहे राजकुमार. पाहे पाताळ नगर रचना जैसी शोभा इंद्रभुवना. गोपुरे दिसती महारत्ना जैसी विद्युल्लता लखलखित. वज्र नीळ वैडूर्येसी माणिक्य मुक्ता फळेसी. महारम्य पुरी जैसी सूर्यकांती परिशोभा. चंद्रकांती सरसी भूमी महाद्वार कपाट हेमी. अनेक रत्न नाही उपमी ऐशा मंदिरी प्रवेशाला. पुढे देखता सवा थोर समस्त बैसले सर्पाकार. आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसताते. सभे माझी अति शोभित मध्ये दिसे पन्नगनाथ. जैशी सूर्यकांती फाकत अति उन्नत बैसलासे. अनेक श्वेत फणा दिसती जैशी विजू असे लख लखती. पीतांबर वास ज्योती रत्नकुंडल मंडित देखा.
अनेक रत्न खचित देखा मुकुट मिरवती सहस्र एका सहस्र फणी मिरवे तक्षका ऐसा सभे बैसलासे रूप यवन नाग कन्या नाना पर्याभरणे लेवुनिया अनेक सहस्र येऊनिया सेवा करीती तक्षकाची ऐसे सभास्थानी देख राजा बैसलासे तक्षक देखोनिया राजकुमार के नमन केले तय वेळी तक्षक पुसे नाग कन्यांचे कैंचा कुमारक आणिलासे सुलक्षण दिसतो कैसी कोठे होता म्हणून याम नागकन्या म्हणती त्यासी नेणू नाम याचे वंशासी वाहत आला यमुनेसी घेऊन आलो तुम्हा जवळी तक्षक पुसे कुमार कासी नाम कवण कवण वंशी काय कारण आलासी कवण देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैषद राज्याधिपती ऐका नळ नामा पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमुचा तयापासून चंद्रांगद नाम आपणा गेलो होतो श्वशुरगृहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशे आमासी बुडालो नदीत अवधारा वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपुले साफल्य पूर्वार्जित पुण्यसी भेटी झाली चरणांसी धन्य माझे जीवनासी कृतार्थ झालो म्हणत असे करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी नको भीव म्हणून धैर्य देत तय वेळी शेष म्हणे कुमर बाळा तू दिसतो समन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवण देव पूजितसा ऐसे ऐकोनी राजकुमार हर्ष जाहला निर्भर सांगतसे विस्तार आपुला देव शंकर देखा समस्त देवांचा देव नाम आहे सदाशिव वाम भागी उमा अपूर्व त्यांते पूजितो निरंतर ज्याचे रजी जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपम्य तैसा सदाशिव आमा पूजित सर्व काळी ज्याचे सत्वगुणेसी विष्णू उपजला परियेसी प्रतिपाळक लोकांसी तैसा शिवासी पूजितसो ज्याच्या तामसापासून एकादश रुद्रगण उपजले याची कारण प्रलय करता तया नाम धाता विधाता जो आपण उत्पत्ती स्थिती लय कारण तेजासी तेजासे जो कोण तैसा ईश्वर पूजितसो पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायू आकाशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा सर्वांभूती असे पूर्ण चिन्मयापण निरंजन जो रूपे असे अचिंतन तैसा ईश्वर पूजितो सदा ज्याची कथा वेद जाहले तक्षक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्र असे चंद्रमौळी तैसा शंकर पूजितसो ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमारा आलिंगोन तुष्टलो म्हणत असे तक्षक म्हणे तय वेळी तुझ देईन राज्य सकळी तुआ राहावे पाताळी अनंत भोग भोगी आता माझे लोकी जे जे रत्न जे मुख्य असे पवित्र ते देईन समस्त सुखे ऐस म्हणत असे पाताळ लोकींची रचना परम पाहे अनुपम्य कल्प वृक्षादि मनोरम आहे
आहेत माझ्या नगरात. अमृत न देखती स्वप्नी कोणी, भरले असे जैसे पाणी. तळे उभावी पोखरणी, आहेत माझे द्वारी. नाही मरण भय येथे, रोग पिडारी समस्त नेणती कोणी. स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे असे, सुखे ऐस कुमरा म्हणत. तक्षक असे सांगत, राजकुमार असे विनवीत. करुणा वचने करून या, राजकुमार विनवी. तक्षकासी एक पुत्र आपण पितयासी. भार्या वर्ष चतुर्दशी, शिवपूजा करीत असे. नूतन झाले माझे पाणी ग्रहण, तेथे असे अंतःकरण. पहावे माता पित्याचे शरण, दुःखी असतील मज लागी. आपण बुडालो नदीत, पिता माता दुःख करीत. पत्नी म्हणे पती मृत, समस्त जीव त्यजतील. देखिले तुमचे चरण, आपण संतुष्ट झाले अंतःकरण. राखीला तुम्ही माझा प्राण, दर्शन करवावे माता पिता. तक्षक झाला संतोषित, नाना रत्न भरणे त्यासी देत. अमृत पाजवी बहुवसी, आणिक देती स्त्रियेसी. कल्पवृक्ष फळे देती, अपूर्व वस्त्र भरणे समस्ती. जे अपूर्व असे क्षिती, ते अमूल्य वस्तू देता जाहला. इतुके देऊनी कुमारासी, तक्षक म्हणे परियेसी. जे जे काळी आम्हा स्मरसी, तुझे कार्य सिद्धी पाववो. आणिक संतोषोनी मागुती, वस्त्रे वाहने अतिप्रीती. तुरंग दिदला मनोगती, सवे देत कुमार आपुला. चंद्रांगद कुमारासी, तक्षके दिदले अतिहर्षी. निरोप दिदला परियेसी, वाहन तुरंग मनोहर. तक्षकांते नमुनी त्वरित, चंद्रांगद वारुवरी चढत. मनोवेगे मार्ग क्रमित, नाग कुमार सवे असे. जय स्थानी बुडाला होता, पावला तेथे क्षण न लागता. निघाला बाहेर वारू सहिता, नदी तटाकी उभा असे. सोमवार असे ते दिवसी, सीमंतिनी आली स्नानासी. होत्या सखिया सवेसी, त्याही मिळोनी नदी तीरी. सीमंतिनी म्हणे सखियांसी, आश्चर्य झाले पहा कैसी. उदकातून निघाला परियेसी, सवे असे नागकुमार. राक्षस होईल वेशधारू, रूप धरिले असे नरू. दिसतसे मनोहरू, तुरंगारूढ झाला असे. कैसे पाहाव रूप यासी, जैसा सूर्य प्रकाशी. दिव्यमाळंबरे कैसी, सुगंध असे परिमळ. 10 योजने पर्यंत सुवास येतसे अतिप्रीत. पूर्वी देखिला असे स्वरूपता, दिसतसे परियेस. स्थिर स्थिर भीत भीता, पाहे त्याची स्वरूपता. आपुला पती सादृश्य म्हणता, रूप आठवित ये वेळी. राजकुमार पाहे तिसे, म्हणे स्वरूपे माझी वधू ऐसे. गळसरी न दिसे कंठासी, हार न दिसती मुक्ता फळांचे. अवलोकितसे अंग खूण न दिसे हळदी करी कंकण. चिंता व्याकुळ रूपहीन, सदृश्य दिसे प्राणेश्वरी. मनी विचारी मागुता, रूप तिचे आठवेत. तुरंगावरून उतारात, नदी तीरी बैसलासे. बोलावुनी सीमंतिनीसी, पुसतसे अतिप्रियसी. तुझा जन्म कवण वंशी, पुरुष तुझा कवण सांग. का कोमाईलीस बाळपणी, दिससी शोक लक्षणी. सांगावे आम्हा विस्तारुनी, अति स्नेहे पुसतसे.
ऐकोनी श्रीमंतीनी देखा आपण न बोलेला जे ऐका सखे या ते म्हणे विवेका सांगा मुचा वृत्तांत सखिया सांगती तयासी हिचे नाम श्रीमंतिनी परियेसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या हिचा पती अति सुंदर चंद्रांगद नाम थोर जळक्रीडा करिता पार बुडाला येथे अवधारा तेणे शोक करिता येसे वैधव्य आले परियेसे दुःख करिता 3 वर्षी लावण्यपण ऐसे जाहले करी सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणून आजी स्नानानिमित्त आली असे नदीसी हिच्या श्वशुराची स्थिती ऐका पुत्र शोक करिता दुःख राज हिरतले दायादिका कारागृही घातले असे तया कारणे श्रीमंतीने पूजा करी शूल पाणी सोमवार उपोषणी म्हणून करती परियेसा इतके सखिया सांगती मग बोले आपण श्रीमंती तुम्ही कवण पुसता महाप्रती गंधर्व रूप तुम्हासे गंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध साधव नररूप असा मानव आमुते पुसता कवण कार्या स्नेह भावे करुणी पुसता तुम्ही अति गहनी उर्वी देखिले होते नयनी नकळे खूण म्हणत असे आप्त भाव माझे मनी स्वजनायसे दिसता नयनी नाम कवण सांगा म्हणून 8वी रूप पतीचे 8वी पतीचे रूप करू लागली अति प्रलाप पडले धरणी रुदित बाष्प महादुःख करीत असे स्त्रियेचे दुःख देखोनी सोमवार व्रत पाहे तटस्थपणी मुहूर्त एक सावरोनी आपण दुःख करीत असे दुःख करोनी कुमर देखा प्रक्षालन केले आपुल्या मुखा उगी राहे म्हणे ऐका आपुले नाम सिद्ध म्हणे श्रीमंतिनी करिता शोक अपार जवळी आला राजकुमारक हाती धरुनी बाळिका संभोगितो प्रेम भावे एकांती सांगे तियसी म्हणे तुझ्या भ्रतारासी देखिले आम्ही दृष्टीसी सुख्याईस परियसी तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करीवो तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे तुझा पती माझा सखा माझा प्राण तोची ऐका संदेह न करीवो बाळिका सदा शिवाचे चरणाची आण ऐसे एकांती सांगून प्रगट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून श्रीमंतीने बाळिकेसे सुटली धारा लोचनी शतगुण प्रेम नयनी विचार करीतसे मनी हाची होय माझा पती सारिखे वाटे मुख कमळ नयन सुंदर अति कोमळ ध्वनी होय बोल चपळ हास्य मुखे बोलत असे मृदू वाक्य माझे पतीसी तैसाची बोलतो हर्षी धरिता माझ्या करासी अति मृदूपण लागले माझ्या पतीचे लक्षण मी जाणे सर्व ही खूण समजता आहे ती प्रमाण हाची होय प्राणनाथ यास देखता माझे मन विघरोनी धारा सुटती नयन नवल म्हणे विचारून मागुती अनुमान करीत असे दैवहीन असे आपण कैंचा येईल पती म्हणून बुडाला नदीत सिद्ध जाणून मागुती भ्रांती कैसी मज मेला पती ये मागुता न ऐको कानी ऐसी कथा स्वप्न देखिले मी भ्रांता काय वसतसे माझे मनी धूर्त होय की वेशधारा राक्षस किंवा यक्ष किन्नरू कपट वेश आला नरू म्हणून मनी विचारित
किंवा होईल माझे व्रत मुनिपत्नीने सांगितले म्हणत, किंवा प्रसन्न गिरजानाथ नवल नवे म्हणत असे. ज्यासी प्रसन्न शंकर त्यासी कैंचा दुःखा विकार, चिंतिले पाहिजे निर्धार ऐसे योजी सीमंतिनी. ऐसे होता राजकुमारू आरूढ झाला पण वारू, निरोप मागे प्रीती करू सीमंतिनी नारीसी. निघाला अश्व मनोवेगी पावला नगरा अतिशीघ्री, सवे पुत्र वासुकी पाठवितया नगरात. तुवा जाऊनी वैरियांसी सांगे इष्टती वादियांसी, न ऐकता तुझे भोलासे संवारी न म्हणत म्हणा. ऐसे वचन ऐकोनी पावला त्वरित राजभुवनी, उभा राहुनी कठोर वचनी बोलत असे नगराधिपतीसी. चला शीघ्र कुटुंबेसी चंद्रांगताचे भेटीसी, गेला होता पाताळासी तक्षकाचे इष्टतीसी जाणा. कालिंदिये नदीत बुडाला वचन प्रख्यात, तुम्ही केला स्वामी घात राज्य हिरतले इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी, शरण जावे शीघ्रेसे सिंहासनी बैसवा इंद्रसेना. तक्षका सारिका मैत्र जाहला तुमच्या करील अस्तिमाळा, शीघ्र चला चरण कमळा चंद्रांगद दर्शनासी. न ऐकाल जरी माझे वचन आताची घेईल तुमचे प्राणा, तक्षकाचे दिले निरोपण म्हणून आलो सांगाते. ऐसे वचन ऐकोनी दाईद विचारिती मनी, आपण केली बुद्धिहीन आता शरण रिघावे. जरी करू बलात्कार तक्षक करील संहार, लोकात होईल निंदा फार प्राण जाईल हानी असे. ऐसे विचारून मानसी बाहेर काढिती इंद्रसेनासी, नाना वस्त्र आभरणेसी बैसविती सिंहासनी. विनविता ती तयासी अपराध घडले आपणासी, प्राण राखावे आम्हासी म्हणून चरणी लागती. राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हर्षी, तुमचा कुमर आला परियेसी वासुकी भेटी गेला होता. ऐकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसे, मूर्छा येऊनी धरणीसी पत्नी सहित पडियेला. उठवी नाग कुमर त्यासी दुःख विसरा करा हर्षासी, येईल पुत्र भेटीसी म्हणून सांगे उल्हासे. ऐकोनी राजा अति हर्षी बोलावून सांगे मंत्री यासी, नगर शृंगार करावयासी निरोप दिधला तये वेळी. ऐसा निरोप देऊन भेटीसी निघाला आपण, समस्त निघाले दायाद आपण राणी वसादी करून या. मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक, पाहो म्हणती कौतुक मेला कुमर आला म्हणून. आनंद झाला सकळी का राजा मानी महासुखा, पाहीन म्हणून पुत्रमुखा शीघ्र जातो अवधारा. सवे वाजंत्र्यांचा गजर नगर लोका संतोष थोर, करिताती जय जयकार अत्योल्हास करिताती. ऐसे जाऊन पुत्रासी भेटी झाली परियेसी, चंद्रांगते पितयासी नमस्कारिले साष्टांगे. अति प्रेमे पुत्रासी आलिंगी राजा प्रीतीसी, सद्गदित कंठेसी नेत्री सुटल्या उदकधारा. पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण, शवपणे होतो तुझ वीण म्हणून सांगे दुःख आपुले. मातेसी आलिंगोन दुःख करी अति गहन, विनवीतसे संबोखोन आपणा
निमित्त कष्टलेती पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू जाऊन आपुले सुखार्थ दुःख दिदले तुम्हा बहुत नेदीच सुख तुम्हासे आपण जाऊन पाताळी सुखे होतो शेषाजवळी तुम्ही कष्टलेती अवलीळे मज निमित्त अहोरात्रे काष्टासारखे अंतःकरण पुत्राचे असे तुम्ही जाण माता जीव जैसे मेण पुत्रानिमित्त कष्ट बहुत माता पितयांचे दुःख जो नेणे तोची मूर्ख उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीचे माते विण देव देखा नाही पुत्रासी विशेषा ऋण उत्तीर्ण नवे ऐका माता म्हणजे भवानी दुःख करी जननीसी तोची जाय यमपुरासी पुत्र नो हे त्याचे वंशी सप्त जन्म दरिद्रे ऐसे माता विनवोनी भेटता जाहला भाऊ बहिणी इष्ट सोयरे अखिल जनी प्रधानादि नगर लोका हितोकी अवसरी प्रवेश जाहला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्रासे वस्त्रे भूषणे अतिहर्षी देता जाहला पर्यसे इंद्रसेन अति प्रीती चंद्रांगद सांगे पितयासी तक्षकोपकार विस्तारेसी प्राण वाचविले आभासी द्रव्य दिदले अपरिमित जी वस्त्राभरणे दिदली होती तक्षके जाण पित्यासी देवोनी चरण नमिता झाला पुत्र देखा निरोप दिदला नागपुत्रासी इंद्रसेन करियति हर्षी भृत्य पाठविले वेगेसे चित्रवर्म्याचे नगरात राजा म्हणे तय वेळी सून माझी दैवागळी तिचे निधर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा तिने आराधिला शंकर आहे व पण तिचे स्थिर म्हणून वाचला माझा कुमार सौभाग्यवंती सून माझी म्हणून हेर पाठवा वेगेसी वार्ता लिहावी संतोषी चित्रवर्मरायासी म्हणे राजा इंद्रसेन हेर निघाले झडकरी पातले चित्रवर्म्याची नगरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रांगद शुभवार्ता ऐकोनी राजा संतोषी देखा करिता झाला महासुखा दान दिदले अपार ऐका वस्त्रे भूषणे हेरांसी इंद्रसेन राजा देखा पुनरपि आला वराडिका चंद्रांगद पुत्रनिका सवे सकल कलत्रेसी महोत्साह करीती थोर वराड गेले धुरंधर चंद्रांगद प्रीतिकर सीमंतिनीसे भेटला पाताळींची अमूल्य वस्तू प्राणेश्वरीसी अर्पित पाजविता झाला अमृत महानंद प्रवर्तला कल्पवृक्ष फळे देखा देता जाहला स्वपत्निका अनर्घ्य वस्तू आभरणिका दश योजने कांती फाके ऐशा उत्साहे विवाह केला आपुले पुरसी निघाला सीमंतिनीचे दैव बले पती समागमे जातसे जाऊन आपुले नगरासी राज्य स्थापिले पुत्रासी 10 सहस्राब्दे हर्षे राज्य केले अवधारा सीमंतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास पूजा केली गौरी हरासी म्हणून पावली इष्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ ऐक सुवासिनी म्हणत अति प्रीती करुनिया ऐसे व्रत करीवो तू आता अहेव पण अखंडित होतील तुझ कन्या
कन्या पुत्र बहुत अमुसे वाक्य अवधारे दंपती विनवी श्री गुरुसी तुमची चरण सेवा आम्हासी तेची व्रत निर्धारेसी आम्हा व्रत कायसे आमचा तू प्राणनायक तुझ वांचून नेण वाणिक तुझे चरण असती नीक म्हणून चरणी लागते श्री गुरु म्हणती तयांसी आमुचे निरोपे करा ऐसी व्रत आचरा सोमवारेसी तेची सेवा आम्हा पावे निरोप घेऊन श्री गुरुचे व्रत करीती सोमवाराचे आली माता पिता त्यांचे भेटी झाली श्री गुरुचे ऐकून या कन्या पुत्र वार्ता संतोष करीती अत्यंता द्रव्य वेचिती अपरिमिता समाराधना ब्राह्मणांचे पूजा करीती श्री गुरुसे आनंदाती मानसी समारंभ बहुवसे करीती भक्तिपूर्वक ऐशा परिवंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊन गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चौराश्री पुढे तया दंपतीसी पुत्र 500 आयुषी झाले ऐका त्वरितेसी नामधारक श्री गुरुचे प्रतिवर्षी दर्शनासी दंपती येती भक्तीसी ऐसे शिष्य परियेसी श्री गुरुचे अवधारी ऐसे श्री गुरुचरित्र सिद्ध सांगे पवित्र नामधारकाती प्रीती ऐकतसे अवधारा गंगाधराचा कुमार सरस्वती विनवी गुरु किंकर स्वामी माझा पारंपार श्री नृसिंह सरस्वती ऐसे ब्रीद कीर्ती देखा समस्त जन तुम्ही ऐका प्रसन्न होय तात्कालिका न धरावा संदेह मानसी साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावी कायसी मनगटी असता कंकणासी आरसा काय पहावा प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी प्रमाण काय परियेसी ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरु यतीची ऐका हो जन समस्त सांगत से मी हित सेवा करावी श्री गुरुनाथ त्वरित होय मन कामना अमृताची आरंवटी घातली असे गोमटी पान करा हो तुम्ही घोटी धणीवरी सकळीक श्री गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय पतित पावनु नाम ज्याचे कामधेनु जे जे चिंतिले पाविजे ज्याचे चित्त श्री गुरुचरणी त्याचे सर्व ही कार्य साधले अक्षय पदना यासे पावले श्री गुरुचे प्रसादे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिनी आख्याने नाम 35 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु ओवी संख्या 339 यथार्थ श्री गुरुचरित्र कचदेवयानी आख्यान संजीवनी मंत्र महिमा शिवव्रत उपासना सीमंतिनी आख्यानम नाम अध्याय 35 संजीवनी मंत्र महिमा नामधारक सिद्ध मुनींना परोपरीने विनवून म्हणाला रुद्राध्याय विस्तारून दंपतीस सांगितला आता पुढे काय घडले ते हे गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अधीर झालो आहे तेव्हा सिद्ध मुनी म्हणाले ऐक शिष्य राणा पुढे अपूर्व अशीच घडलेली कथा तुला सांगतो असे म्हणून ते म्हणाले तेव्हा ती दत्त विप्राची पत्नी महाराजांना म्हणाली आता यापुढे आम्ही कसे आचरण करावे कोणते व्रत करावे ते सांगा एखादा मंत्र सांगा ज्यामुळे तुमच्या चरणाचे सतत स्मरण होत राहील तेव्हा महाराज म्हणाले हे बालिके स्त्रियांना कसला उपदेश
मनोभावे पती भक्ती करावी, स्त्रियांना मंत्रोपदेश देऊ नये. तसा उपदेश दिल्यास त्या मंत्राचे सामर्थ्य नष्ट होते. पूर्वी शुक्राचार्यांच्या बाबत असेच घडले. त्याचे असे झाले, त्यावेळी देव दैत्यांचे सतत युद्ध होत असे. दैत्य मरून पडले तर शुक्राचार्य संजीवनी मंत्राचा जप करून त्यांना जिवंत करीत व पुन्हा युद्धासाठी पाठवित असत. इंद्र वज्राने दैत्यांचा वध करीत असत व शुक्राचार्य अमृत संजीवनी मंत्राचा जप करून त्यांना जिवंत करीत असत. त्यामुळे इंद्र चिंतित होऊन कैलास पर्वतावर गेला. शिवांना परिस्थिती सांगितली तेव्हा ईश्वराने नंदीला लवकर जाऊन शुक्राचार्यास आणावयास सांगितले. त्याप्रमाणे नंदी गेला. ते शुक्राचार्य तपसाधना करीत होते. नंदीने त्यांना मुखात धरून आणले. अगस्त्य ऋषींनी ज्याप्रमाणे समुद्राला गिळले होते त्याप्रमाणे शिवाने शुक्राचार्य व तीव्र भयानक दैत्य सैन्याला गिळून टाकले. असे कितीतरी दिवस तो शिवाच्या उदरात होता, परंतु मूत्राद्वारे तो केव्हा कसा बाहेर पडला हे शिवाच्या ध्यानी आले नाही. ईश्वर उदरी राहिल्यामुळे त्याचे नाव भार्गव झाले. पुन्हा त्यांनी अमृत मंत्राचा उपयोग सुरू केला तेव्हा इंद्राने देवाचे गुरु बृहस्पती यांना विचारणा केली व म्हणाले, हे गुरुवर्य, आपण विवेकी आहात, ज्ञानी आहात. शुक्राचार्याच्या अमृत संजीवनी मंत्राला विघ्न आणण्यासाठी काही उपाय सुचवा, कारण देवलोकांचा सतत पराजय होत आहे आणि दैत्य सैन्य पुन्हा पुन्हा जिवंत होऊन युद्ध करीत आहे. तेव्हा हे गुरुराया, यावर काहीतरी युक्ती शोधून काढा. आपली जर कृपा झाली तर शुक्राचार्यांचे काही एक चालत नाही. असे म्हणून इंद्राने देवगुरूंची पूजा केली. गुरु बृहस्पती संतुष्ट झाले. ते म्हणाले, यावर एक उपाय आहे. अमृत संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता मंत्राचे सामर्थ्य नष्ट होईल. तेव्हा कपट वेश घेऊन एखादा विद्यार्थी मंत्र शिकावयास पाठवावा. माझा पुत्र कच यालाच विद्याभ्यास करण्यासाठी पाठवू. तिथे तो मंत्र शिकून येईल. ते कचाला म्हणाले, हे पुत्रा, तू विद्यार्थी म्हणून शुक्राकडे जावे. आमची तेथे निंदा करावी, त्यांची मनोभावे सेवा करावी व कोणत्याही रीतीने तो संजीवनी मंत्र शिकून यावे. कचदेव यांनी आख्यान. याप्रमाणे पिता व इंद्रादी देवगणांचा निरोप घेऊन कच शुक्राकडे गेला. त्याने शुक्राचार्यांना साष्टांग नमस्कार केला व काकुळतीने उभा राहिला. शुक्राचार्यांनी विचारले, हे बाळ, तू कोठून आलास? तेव्हा कच म्हणाला, मी ब्राह्मण कुमार आहे. आपली महान कीर्ती ऐकून मी येथे आलो. आपल्याजवळ विद्यार्जन करण्याची मनीषा आहे, म्हणून मी आपल्या सेवेशी आलो आहे. तू भक्तवत्सल शिरोमणी असून अनाथांचा प्रतिपालक आहेस. कच बोलत होता तेव्हा शुक्रकन्या देवयानी तेथेच उभी होती. ती पित्याला म्हणाली, हा ब्राह्मण पुत्र दिसतो, त्याला तुम्ही शिष्य करून घ्या. कच सुंदर व सुलक्षण होता. तो प्रत्यक्ष मदनासारखा दिसत होता. कामना इच्छा करण्यायोग्य सुंदर दिसत होता. असा पती मला मिळावा असा विचारही तिच्या मनात येऊन गेला. अशी इच्छा धरून तिने कचाला शिष्यत्व देण्यास सांगितले. कन्या प्रेमामुळे त्याला शुक्राने शिष्य बनविले. अशा तऱ्हेने त्याने विद्याभ्यास सुरू केल्यामुळे दैत्यकुळ दुःखित झाले. त्यांना वाटले, देवगण कपट वेशाने विद्या शिकून ते आपल्या देवगणांना शिकवतील व पर्यायाने आमची हानी होईल, म्हणून ते फारच चिंतेत होते. एके दिवशी कचाला समिधा आणण्याकरता पाठविले. त्याच्यासोबत दैत्य देखील होते. ते कचाला मदत करण्याकरता सोबत गेले होते. रानात जाऊन त्यांनी कचाचा वध केला आणि समिधा घेऊन आपण परत आले. कच परत न आल्याने देवयानी चिंतित झाली. पित्याला ती म्हणाली, कच कुठे दिसत नाही. तो आल्याशिवाय मी भोजन करणार नाही. असा कठोर निश्चय केल्याने शुक्राचार्य चिंता करू लागले. अंतर्ज्ञानाने पाहिले असता कच मृत झाला असे दिसले. तेव्हा संजीवनी मंत्र जपून त्याला जिवंत केले व घरी आणले. त्यामुळे दैत्य लोक द्वेष करायला लागले. काही दिवसांनी पुन्हा तो वनात गेला असता दैत्यांनी कचाचा वध केला.
संजीवनी मंत्राने पुन्हा जिवंत होऊ नये म्हणून त्याचे तुकडे तुकडे करून चूर्ण केले व ते 10 दिशांना भिरकावून दिले. नंतर ते घरी परत आले. सायंकाळ झाली तरी कच परत न आल्यामुळे देवयानी चिंतित झाली. पित्याला विनवणी करून म्हणाली, हे तात, कच हा माझा प्राणसखा आहे. तो जर परत आला नाही तर मी विषप्राशन करीन. त्याला कसेही करून परत आणा. असे म्हणून ती शोक करू लागली. शुक्राचार्यांचे कन्येवर अपार प्रेम होते. अंतःचक्षुत पाहता शुक्राचार्यांना असे दिसले की कचाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून 10 दिशांना फेकून देण्यात आले. तेव्हा त्यांनी संजीवनी मंत्राचा जप केला. त्वरितच कच घरी आला. देवयानीला अतिशय आनंद झाला. दैत्यशिष्य चिंतित झाले. काही केल्या हा कच मरत नाही. मेला तरी गुरुकन्येवरील प्रीतीमुळे त्याला गुरु जिवंत करतात. त्यावर त्यांनी एक उपाय शोधून काढला. आता येणाऱ्या एकादशीच्या दिवशी कचाला मारून त्याचे भस्म पिण्याच्या पदार्थात गुरूंना पाजावे असे ठरविले. तेव्हा एकादशीच्या दिवशी कचाला बाहेर नेऊन मारले. त्याच्या हाडाचे चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म केले. हे भस्म पानकात म्हणजे पिण्याच्या पदार्थात चांगले मिसळून ते गुरूस प्यावयास दिले. कच रात्र झाली तरी परत न आल्यामुळे देवयानीने पित्याजवळ चिंता व्यक्त केली. शुक्राचार्याने योगशक्तीने त्रिभुवनात शोध घेतला, पण त्याला कचाचा कुठेही पत्ता लागला नाही. सर्व ठिकाणांचा विचार केला असता त्यांना असे दिसले की तो कच आपल्या शरीरात आहे. तेव्हा शुक्रमुनी फार चिंतित झाले. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. त्यांनी कन्येला सांगितले, आता कचाला आणणे अशक्य आहे, कारण तो माझ्या पोटात आहे. त्याला काढले तर मला प्राण गमवावे लागतील. तेव्हा देवयानी म्हणाली, हे तात, माझे कचावर प्रेम आहे. मला त्याच्याशी विवाह करून सुखाने संसार करण्याची इच्छा आहे. आम्ही दोघेही मिळून तुमची सेवा करू. तो जर जिवंत होऊ शकत नसेल तर मी जगून काय उपयोग? मी देखील माझा प्राणत्याग करते. शुक्राचार्य चिंतित झाले. ते म्हणाले, बेटा, त्याला वाचवले तर मला प्राण गमवावे लागतील. तेव्हा देवयानी म्हणाली, हे तात, तुम्ही सर्वांचे प्राण वाचविता, परंतु तुम्ही स्वतःचे प्राण वाचवू शकत नाही याचे आश्चर्य वाटते. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, हे कन्ये, संजीवनी मंत्र माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच येत नाही. तो कोणाला सांगताही येत नाही. 4 मंत्र कानावर पडल्यास त्याची महती कमी होते. कचाला वाचविले तर माझे प्राण जातील. तेव्हा देवयानी म्हणाली, हे तात, तो मंत्र मला शिकवा. कचाला जिवंत केल्यावर मी तुम्हाला संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करेन. असे म्हणून तिने पित्याच्या पायावर लोळण घेतले. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, हे पोरी, हा मंत्र स्त्रियांना सांगू नये. सांगितल्यास दोष लागतो. स्त्रियांना एक मंत्र सांगावा, तो म्हणजे पतिभक्ती. त्यांनी मंत्र जप करू नये. त्यांना मंत्र सांगितल्यास त्या मंत्राचे सत्व नष्ट होते. तेव्हा देवयानी म्हणाली, ठीक आहे, कच नाही तर मी देखील जिवंत राहू शकत नाही. असे म्हणून ती मूर्छित झाली. शुक्राची कन्येवर अपार माया होती. त्यांनी तिला शुद्धीवर आणले, सांत्वन केले. कन्येला संजीवनी मंत्र सांगितला. कच पोटातून तो मंत्र ऐकत होता. नंतर कचाला जिवंत करण्यासाठी मंत्र जप केला. तेव्हा शुक्राचे पोट फाडून कच बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून पित्याला जिवंत केले. 3 वेळा मंत्र जप झाला. कचाने तो पाठ केला. आपले उद्दिष्ट सफल झाले म्हणून आनंद झाला. कचाने शुक्राला नमन केले व म्हणाला, हे गुरुवर्या, दैत्य माझा द्वेष करतात, त्यामुळे मला नेहमी मारत राहतात. म्हणून मी येथे राहणे मला इष्ट वाटत नाही. तेव्हा मला निरोप द्यावा. आपल्या चरणाजवळ शिक्षा प्राप्त केली. माझे मन तृप्त झाले. मला आशीर्वाद द्यावा. शुक्राने कचाला आनंदाने निरोप दिला. तेव्हा देवयानीने त्याला थांबविले. ती म्हणाली, माझे तुमच्यावर प्रेम आहे. मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. दैत्यांनी तुला मारले, परंतु मी तुला मुद्दाम करून जिवंत करावयास लावले.
माझ्या पित्याजवळ विद्या शिकलास तेव्हा मला वरावे ही माझी इच्छा आहे. तेव्हा कच म्हणाला, हे बाळे, गुरुकन्या ही बहिणी समान असते. तू माझे प्राण वाचविलेस. खरोखर तू माझी माता आहेस. तुझ्याशी लग्न केल्यास मला दोष लागतील. तू मला बहिणीप्रमाणे प्रिय आहेस. तेव्हा देवयानीला क्रोध आला. ती म्हणाली, मी तुला शाप देते. तू प्राप्त केलेली विद्या व्यर्थ जाईल. तुला त्या विद्येचा तत्काळ विसर पडेल. माझ्या मनात मोठी आशा होती, परंतु तू माझी निराशा केलीस. तुला कोणतीच विद्या येणार नाही. तेव्हा कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. तुझा पिता ब्रह्मज्ञानी आहे. अमृत संजीवनी मंत्र जाणतात, परंतु तुला मंत्र शिकविल्यामुळे त्या मंत्राचे सत्व नष्ट होईल. तुझा पती ब्राह्मण कुळाव्यतिरिक्त राहील असा शाप देऊन कच निघून गेला. इंद्रभुवनात सर्वांना आनंद झाला. आता त्या मंत्राचे सत्व नष्ट झाल्यामुळे दैत्य जिवंत होईनासे झाले. शिवव्रत उपासना सीमंतिनी आख्यान. शुक्राने संजीवनी मंत्र कन्येला सांगितल्यामुळे मंत्र सत्वहीन झाला. म्हणून स्त्रियांना मंत्र सांगू नये असे म्हणून गुरु महाराज म्हणाले, स्त्रियांनी पतिसेवा करावी. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपवास करावा. गुरु वा पतीच्या आज्ञेने व्रत करावे. तेव्हा सावित्री म्हणाली, मी व्रते पुष्कळ केली. आपण सांगाल ते व्रत मी करीन. तू विश्वाचा तारक आहेस. तुझ्याशिवाय मी कोणाला ओळखत नाही. तूच आम्हाला तारणारा आहेस. तुझी चरणसेवा हेच माझे व्रत आहे. तुझ्या चरणाची भक्ती करण्याचा भाव माझ्या अंतःकरणात सदैव राहो, असा मला आशीर्वाद द्यावा. असे म्हणून ती स्वामींच्या चरणी लागली. श्री स्वामी म्हणाले, मी तुला एक व्रत सांगतो. त्यामुळे तुझ्या सौभाग्याला स्थिरता येईल. तुझा पती राज्य करील. तेव्हा दंपती स्वामीला म्हणाली, हे स्वामी, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तुम्ही जसा निरोप द्याल तसेच आम्ही आचरण करू. जो गुरुची आज्ञा पाळत नाही तो नरकात जातो. तुझे बोल आमची जीवन नाव तारून नेते. तेव्हा स्वामींनी ते व्रत विस्तारून सांगितले. हा जुना इतिहास आहे. ऋषी मुनींनी सुताला विचारले, सर्वात उत्तम व्रत कोणते आहे? सूत म्हणाले, हे ऋषीवर्य, स्त्री अथवा पुरुष यांनी आचरण्यायोग्य असे एक उत्तम व्रत आहे. नित्यानंद, शांत, निर्विकल्प, निरामय परब्रह्म अशा ईश्वराची आराधना केल्यास सकळ उद्दिष्टे सफल होतात. विरक्त असो, कामलंपट असो वा विषयातूर आसक्त असो, जे लोक संसार माया सागरात गोते खातात, भोगतात, त्यांनी मनापासून शिवव्रत आचरण केल्यास ईश्वर प्रसन्न होतो. शिवव्रत आचरण केल्याने भवसागर पार करणे सहज प्राप्त होते. स्वर्गाची मोक्षाची प्राप्ती होते असे वेदशास्त्रात सांगितले आहे. सोमवारी शंकराची आराधना करावी. त्यामुळे सकळ कामना पूर्ण होतात. दिवसा उपवास करून रात्री जेवण करावे. जितेंद्रिय करावे. विधिपूर्वक पूजा करावी. हे व्रत गृहस्थाश्रमी, ब्रह्मचारी, सुवासिनी, कुमारिका व विधवा कोणीही करू शकते. याबाबतचे एक सुंदर आख्यान आहे. हे ऋषी मुनिजन हो, आता नीट ऐका. ही स्कंद पुराणातील कथा आहे. पूर्वी आर्यावर्तात एक राजा होता. त्याचे नाव चित्रवर्मा असे असून तो मोठा धर्मात्मा होता. धर्ममार्गाचे तो आचरण करीत असे. अधर्मियांना तो शिक्षा करीत असे. सर्व प्रकारचे पुण्य त्याने केले. सकळ संपदा वाढविली. सर्व प्रकारच्या शत्रूंवर विजय मिळविला. तो मोठा शूरवीर होता. पत्नीसह धर्मकार्य करीत असे. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने शिवाचे पूजन केले. असा बराच काळ लोटला. काही काळाने राजाला सुंदर कन्या रत्न झाले. ती कन्या अतिसुंदर होती. सुलक्षणी होती. जशी पार्वती माता स्वरूपिणी आहे तशी ती लावण्यवती होती.
जसे सूर्यकिरणांचे तेज पसरते तसेच त्या कन्येचे मुख तेजस्वी होते. राजाने तिचे जातक सांगण्यासाठी ज्योतिषांना पाचारण केले. ज्योतिषी म्हणाले, हे राजन, तुमची कन्या सुलक्षणी आहे. तिचे सीमंतिनी असे नामकरण करा. तिचे उमेसारखे मांगल्य आहे, दमयंतीसारखे रूप आहे, भागीरथीसारखी कीर्ती मिळवेल, लक्ष्मीसारखे गुण आहेत, सावित्रीसारखे ज्ञान आहे, जानकीसारखी पतिव्रता आहे, सूर्यासारखी कांती आहे, चंद्रासारखी मनशांती आहे. ती पतीसह 10 सहस्र वर्षे राज्य करेल, असे भविष्य जातकांनी वर्तविले. त्यामुळे राजा राणीला आनंद झाला. त्यांनी निरनिराळ्या प्रकारचे दान ब्राह्मणांना दिले. राजा सभेत बसला असता एका द्विजाने राजाला न घाबरता सांगितले, हे राजन, माझे वचन नीट ऐका. तुझी कन्या 14 वर्षांची होताच विधवा होईल. हे वचन ऐकून राजा मूर्छित पडला. शुद्धीवर आल्यावर चिंताग्रस्त होऊन विचार करू लागला. तो ब्राह्मण आपले वचन सांगून निघून गेला. राजाने अखेर विचार केला, जे ईश्वरी इच्छेने होईल ते सहन करण्यास मला देवशक्ती देवो. असा काळ जात होता. सीमंतिनी 7 वर्षांची झाली. ब्राह्मणाने सांगितले त्याबाबत राजा राणीचे अंतःकरण अत्यंत व्याकुळ झाले. आता कन्येचा विवाह कसा करावा याची त्यांना काळजी वाटू लागली. एके दिवशी सीमंतिनी आपल्या सखयांसह राजवाड्यात खेळत होती. तेव्हा तिने कोणाला तरी बोलताना ऐकले की 14व्या वर्षी तिला वैधव्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे तिला ही फार वाईट वाटले. एकदा मैत्रेयी नावाची ब्राह्मण पत्नी राजवाड्यात आली. सीमंतिनीने ब्राह्मण स्त्रीला नमस्कार केला व हात जोडून विनवणी केली. ती म्हणाली, हे माते, सौभाग्य चिरकाळ टिकून राहावे यासाठी काय उपाय आहे ते मला कृपया सांगावे. तेव्हा ब्राह्मण पत्नी म्हणाली, हे बाळे, उमारमणाला शरण गेल्याने अवैधव्य स्थिर होते. त्यासाठी सोमवार व्रत करावे, शिवाची पूजा करून त्या दिवशी उपवास करावा, त्या दिवशी मंगल स्नान करून दिव्य वस्त्र परिधान करावे, स्थिर मन करून गौरी हराची पूजा करावी, अभिषेक केल्याने पापक्षय होतो, पीठपूजन केल्यास साम्राज्य प्राप्त होते, गंधाक्षता पुष्पमाल्य अर्पण केल्याने अखंड सौभाग्य सुख प्राप्त होते, धूपदान केल्याने कांती तेजस्वी होते, भोग नैवेद्य अर्पण केल्याने व तांबूलदान केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, ईश्वर जप केल्याने चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होऊन अष्टैश्वर्य प्राप्त होतात, होम केल्याने भांडार पूर्ण भरतो, स्तवन केल्याने समृद्धी प्राप्त होते, ब्राह्मण भोजन केल्याने सर्व देव तृप्त होतात. असे हे सोमवार व्रत तू कर. त्याने भय नष्ट होऊन पातकांचा नाश होईल, महाक्लेशाचा परिहार होईल. गौरीहराची पूजा केल्यास समस्त पातकांचा नाश होतो. हे वचन ऐकून सीमंतिनीने त्या व्रताचा अंगीकार केला. आपली कन्या सोमवार व्रत करते हे राजाच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आता आपली मुलगी विवाह योग्य झाली आहे. वर संशोधन करून विवाह करून टाकावा. जे प्रारब्धात असेल ते घडेल. राजाने वराचा शोध घेण्यासाठी मंत्री महोदयांना इतर राष्ट्रात पाठविले. नलदमयंती राजाचे वंशाचा इंद्रसेन राजा राज्य करीत होता. त्याचा मुलगा राजकुमार चंद्रांगद हा अतिशय सुंदर होता. त्याच्या मुखमंडलावर चंद्रासारखे तेज पसरले होते. राजाने त्याच्याशी आपल्या कन्येचा विवाह संपन्न केला. विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. लग्नात आलेल्या पाहुण्यांचा नृपवर देऊन आदर सत्कार केला. नाना प्रकारचे द्रव्य अलंकार देणग्या विप्रांना दान केल्या. समारंभ आटोपल्यावर सर्वांची विदाई केली. जावई व कन्येला काही दिवसांकरिता आपल्याकडे ठेवून घेतले. सीमंतिनी पती नदीत बुडाला. एके दिवशी राजपुत्र कालिंदी अर्थात यमुना नदीत जलक्रीडा करावयास गेला. नदीवर त्याच्याबरोबर मित्र व सुरक्षा पथक होते. नदीत पोहत असता राजपुत्रास अचानक पाण्याच्या प्रवाहात बुडताना पाहिले. तेव्हा आरडाओरड सुरू झाली.
वाचवा वाचवा, राजपुत्राला वाचवा असे म्हणून सारे सैन्य दल धावले. नावेकरी नावाडी यांनी शोध घेतला, पण राजकुमाराचा पत्ता लागला नाही. सैन्य दलाने तत्काळ राजाला निरोप दिला. राजकुमार आपल्या सवंगड्यासह कालिंदी डोहात पोहत असताना त्वरित अदृश्य झाला. राजाला बातमी ऐकून मूर्छा आली. राजकन्येने तर टाहो फोडला. ती म्हणाली, मी आता जिवंत राहत नाही, आपला प्राण देते. राजा राणीने मुलीचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. सीमंतिनी शोक करू लागली. हे देवा, त्रिपुरांतका 14व्या वर्षी पतीला मृत्यू येणार म्हणून तुझ्या चरणी शरण आले. सोमवार व्रत आचरले, मजवर शरणाची पाळी कशी आली. शंकरासहित गौरीचेही सोमवारचे पूजन फुकट गेले. तू शरणागताचे रक्षण करतोस असे म्हणतात, पण हे नीळकंठा, तू माझी उपेक्षा केलीस. याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी यांनी सांगितले म्हणून सोमवार व्रत केले. हे माते, तू तरी शंकराला विनंती कर, माझे सौभाग्य अखंड राहू दे. तुझ्या आज्ञेप्रमाणे मी मनोमन शिवभवानीची सेवा केली. अशा प्रकारे दुःख करीत गंगा प्रवेश करण्यासाठी यमुना नदीकडे ती त्वरित निघाली. ते पाहून राजा धावत आला. कन्येला आलिंगन दिले. डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. राजाने सैन्य दलाला व नावेकरी यांना यमुना नदीत सर्व ठिकाणी शोध घेण्याचा हुकूम दिला. राजाने कन्येला समजावण्याचा प्रयत्न केला. राजकुमाराच्या सेवकांनी इंद्रसेन राजाला निरोप दिला. तत्काळ इंद्रसेन राजा पत्नीसह मृत्यूस्थळी आला. दोघेही राजे दुःखित झाले. त्यांना काय करावे हे सुचेनासे झाले. हे तात, हे कुमार असे म्हणून अक्षरशः लहान मुलासारखे टाहो फोडून रडू लागले. मंत्री, राजकुळ व समस्त नगर लोकांना अपार दुःख झाले. सीमंतिनी पित्याला म्हणाली, हे पिताश्री, आता मला विधवा होऊन जगण्यात काही अर्थ नाही. मी माझ्या पतीसोबत सहगमन करते. सती जाते. ब्राह्मणांनी सांगितले की प्रेताशिवाय सहगमन करू नये. त्यामुळे नदीत प्रेताचा पुन्हा शोध सुरू केला. विप्र म्हणाले, गंगेत बुडताना दिसलाच नाही तर सहगमन कसे करता येईल. तेव्हा प्रेत सापडेपर्यंत वाट पाहणे आवश्यक आहे. त्याने कन्येची विनवणी केली. मोठ्या प्रयासाने तिला राजवाड्यात घेऊन गेले. कर्मगती कोणाला चुकली आहे. देवाधिकांना देखील भोग भोगावे लागतात. जे नशिबात असेल तेच होईल असे सांगून कन्येचे सांत्वन केले. इंद्रसेन राजाला पुत्रशोक झाला. त्याचे राज्यकारभारात लक्ष लागत नव्हते. त्याचा फायदा घेऊन त्याचा गोत्रज बंधूंनी एकमत करून इंद्रसेन राजाला बंदी केले व त्याचे राज्य हिरावून घेतले. चित्रवर्मा राजाने कन्येला ममतेने आपल्या जवळ ठेवून घेतले. वैधव्य हे लोकनिंद्य आहे म्हणून वा लोकनिंदा करतील म्हणून प्राणत्याग करण्याचा तिने प्रयत्न केला. तेव्हा राजा म्हणाला, हे कन्या, माझ्या वंशात पुत्र नाही. तू एकच माझी कन्या आहे. तुलाच आम्ही पुत्र म्हणून सांभाळू. प्रेत सापडले नाही त्यामुळे वैधव्य आले असे म्हणता येणार नाही. तू प्राणत्याग केलास तर लोक माझी निंदा करतील. 1 वर्ष जाऊ दे, मग तू मर्जीप्रमाणे वाग. मी तुला विरोध करणार नाही. हे पितृवचन ऐकून सीमंतिनी खिन्न झाली. ती म्हणाली, हे देवा शूलपाणी, मी मनोभावे सोमवार व्रत करते, उपवास करते, ईश्वर पूजा करते, तरी माझा का छळ करता. राजकुमार तक्षकाच्या राज्यात. इकडे राजकुमार नदीच्या डोहात बुडाला. तो सरळ पाताळ नगरीत वासुकीच्या राज्यात गेला. त्याला पाहून नागकन्यांनी अमृत शिंपून जागृत केले. त्याला घेऊन नागकन्या तक्षकापाशी गेल्या. ते विचित्र नगर पाहून राजकुमाराला आश्चर्य वाटले. त्याचे डोळे दिपून गेले. पाताळ नगराची रचना इंद्रभुवनासारखी होती. गोपुरे रत्नखचित होते. त्याचा लखलखीत प्रकाश पडला होता. हिरे, माणिक, वैडूर्य समान नवरत्न तसेच माणिक मुक्ता फळे लावलेले असल्यामुळे ती नगरी अतिसुंदर दिसत होती. ते नगर सूर्याप्रमाणे तेजस्वी वाटत होते. तेथील भूमी चंद्रकांतेप्रमाणे होती. नगराचे महाद्वार
सोन्याचे असून त्याला अनेक रत्ने लावलेली होती. अशा सभागृहात तो राजकुमार प्रवेश करता झाला तेव्हा त्याने पाहिले की मोठी सभा भरलेली आहे. तेथे समस्त सर्पाकार बसलेले होते. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. सभेत मध्यभागी सर्पांचा राजा पन्नगनाथ बसला होता. तो उंच आसनावर विराजमान होता. त्याचे तेज सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्याला शेकडो फणी होत्या. त्याने पितांबर वस्त्र परिधान केले होते. ते अति प्रकाशमान होते. त्याला रत्न जडजवा हिरे लावून सुशोभित केले होते. अनेक रत्ने लावलेला 1000 फणा असलेला मुकुट तक्षकाच्या मस्तकावर होता. तो मोठा विलोभनीय वाटत होता. नाना अलंकार घालून स्वरूप सुंदरी 1000 नागकन्या तक्षकाच्या सेवेत होत्या. अशा वेळी राजकुमार दरबारात आला व त्याने राजाला नमन केले. तक्षकाने नागकन्येला विचारले, हा कुमार कोण आहे, कुठून आला? मोठा सुलक्षणी दिसतो. तेव्हा नागकन्या म्हणाल्या, त्याचे वंशकुळ आम्हाला माहीत नाही. हा यमुनेतून वाहत आला म्हणून आम्ही त्याला आपणासमोर घेऊन आलो. तेव्हा तक्षकाने राजकुमाराला विचारले, हे कुमार, तुझे वंशकुळ काय आहे? तुझा देश कोणता? तुझे येथे येण्याचे प्रयोजन काय आहे? तेव्हा राजकुमार म्हणाला, नैषद राज्याधिपती पुण्यश्लोक नळराजाचे वंशज राजे इंद्रसेन यांचा मी मुलगा असून माझे नाव चंद्रांगद आहे. मी माझे श्वशुरगृही गेलो होतो. यमुनेच्या डोहात जलक्रीडा करण्याकरिता गेलो होतो. आमच्या प्रारब्ध योगाने मी नदीत बुडालो. वाहत जात असताना नागकन्यांनी मला पाहिले व आपल्याकडे घेऊन आल्या. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. पूर्वजन्मीची पुण्याई म्हणूनच आपल्या चरणाचे दर्शन झाले. माझे जीवन धन्य झाले. मी कृतार्थ झालो. राजपुत्राचे हे वचन ऐकून तक्षक अति प्रसन्न होऊन म्हणाला, हे कुमार, तू घाबरू नकोस, धीर सोडू नकोस. तू मनाचा निर्मळ दिसतोस. तुझ्या घरी सर्व काळी कोणत्या देवाची पूजा करतात? हे ऐकून राजकुमार आनंदित झाला. तो म्हणाला, हे राजन, आमच्या घरी भोलेनाथ शंकराची पूजा करतात. समस्त देवांचा देव सदाशिव ज्याच्या डावीकडे उमामाता विराजमान झाली आहे त्याची आम्ही निरंतर पूजा करतो. ज्याच्या रजोगुणापासून जन्मलेला ब्रह्मा सृष्टी निर्माण करतो त्या सर्वेश्वर सदाशिवाची आम्ही पूजा करतो. ज्याच्या सत्वगुणापासून विष्णूची उत्पत्ती झाली आहे व जो सृष्टीचा प्रतिपालक आहे अशा शिवाचे आम्ही पूजन करतो. ज्याच्या तमोगुणापासून 11 रुद्रगण उपजले, जो प्रलयकर्ता आहे, जो उत्पादकांचाही उत्पादक आहे, उत्पत्ती स्थिती व लय याचा जो कारण आहे, तेजाचे तेज अशा त्या ईश्वराचे आम्ही पूजन करतो. जो पृथ्वी, आप, तेज व वायू तसे संपूर्ण आकाशात व्यापलेला आहे अशा शिवाचे आम्ही पूजन करतो. जो सर्व भूतात सामावलेला आहे, जो चिन्मय आहे, जो निरंजन आहे, जो रूपाने अचिंतन आहे अशा ईश्वराचे आम्ही पूजन करतो. वेद हीच ज्याची कथा आहे, तक्षक शेष ज्याची कुंडले आहे, ज्याच्या मस्तकावर त्रिनेत्र आहेत अशा शंकराची पूजा करतो. हे वचन ऐकून तक्षकाला अतिसंतोष झाला. राजकुमाराला आलिंगन दिले व म्हणाला, तुझे वचन ऐकून मी संतुष्ट झालो. आता तू येथेच राहा. मी तुला माझे अर्धे राज्य देतो. या पाताळात राहा. अनंत भोगाचा उपभोग घे. या माझ्या राज्यात जी महारत्ने आहेत ती मी तुला अर्पण करीन. पाताळ लोकांची रचना परम आहे. येथे कल्पवृक्ष आहे. अमृत कोणी स्वप्नातही पाहू शकत नाही. परंतु माझ्या राज्यात पुष्करिणी पायऱ्यांच्या विहिरी सर्व अमृताच्याच आहेत. असे वाटते की जणू पाणीच भरून ठेवले आहे. येथे मरणाचे भय नाही.
रोगराई, पीडा, कष्ट इत्यादी व्याधी कोणी येथे स्वप्नात देखील पाहत नाही. असे माझे सर्वांग सुंदर नगर आहे. तू येथे अत्यंत आनंदात राहशील. असे तक्षकाने सांगताच राजकुमार हात जोडून विनवू लागला. तो म्हणाला, हे राजन, मी माझ्या पित्याचा एकुलता एक पुत्र आहे. माझी भार्या 14 वर्षांची असून ती शिवपूजक आहे. नुकताच माझा विवाह झाला असून माझे मन त्याच्यात घुटमळत आहे. माझे आई वडील चिंतेत असतील. मी नदीत बुडालो म्हणून ते सर्व शोकाकुल झाले असतील. माझी पत्नी मी मृत झालो असे समजून ती आपला जीव देखील देऊ शकते. तुझे चरण दर्शन झाले, मी अति प्रसन्न झालो. आपण माझा प्राण वाचविलात तेव्हा आपणास माझी कळकळीची विनंती आहे की मला माझ्या माता पित्यांचे दर्शन करवावे, माझ्या पत्नीची भेट घालवून द्यावी. तक्षकाला संतोष झाला. त्याने राजकुमाराला नाना प्रकारचे रत्नालंकार दिले. त्याला भरपूर अमृत पाजले, कल्पवृक्ष फळ दिले, अपूर्व असे वस्त्रालंकार आणि जे जे पृथ्वीवर दुर्मिळ आहे ते राजकुमाराला दिले. तक्षक म्हणाला, हे राजकुमार, ते जेव्हा जेव्हा तू आमचे स्मरण करशील तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या मदतीला तात्काळ धावून येऊ व तुझे कार्य सिद्धीस नेऊ. तक्षकाने राजकुमाराला अत्यंत चपळ असा घोडा दिला. त्याच्यासोबत आपल्या कुमारास दिले. मोठ्या प्रेमाने चंद्रांगद कुमाराला निरोप दिला. तेव्हा तक्षकांना नमून राजकुमाराने नमस्कार केला व नंतर घोड्यावर आरूढ झाला. राजकुमार सीमंतिनी भेट. राजकुमार चंद्रांगद नागकुमारासह मनोवेगाने घोड्यासहित नदी किनारी जेथे तो बुडाला होता तेथे आला. त्या दिवशी सोमवार होता. त्यामुळे सीमंतिनी आपल्या सखयांसह स्नानाकरिता नदी तीरावर आली होती. ते दृश्य सीमंतिनीने पाहिले होते व आश्चर्यचकित होऊन आपल्या सख्यांना म्हणाली, हे सख्यांनो, पहा काय आश्चर्य झाले. अचानक एक राजकुमार पाण्यातून बाहेर निघाला. त्याच्यासोबत नागकुमार आहे. तो बहुतेक राक्षस असावा. मनुष्य रूप घेऊन तो आला असावा, परंतु घोड्यावर स्वार झालेला तो राजकुमार दिसतो. मनोहर सूर्याप्रमाणे त्याचे मुखकमल तेजस्वी आहे. दिव्य वस्त्रे व फुलांचे हार परिधान केले आहेत. त्याचा 10 योजनेपर्यंत सुगंध दरवळला आहे. त्या कुमाराला कुठेतरी पाहिल्याचा भास होत आहे. हळूहळू तो जसजसा जवळ यायला लागला तसा त्याचा चेहरा स्पष्ट दिसायला लागला. तेव्हा तिला तो तिच्या पतीसारखाच वाटला. राजकुमाराने तिच्याकडे पाहिले व मनाशीच बोलला, अरे, ही तर माझ्या पत्नीसारखीच दिसते. पण हे काय? तिच्या गळ्यात गरसोळी नाही, मुक्ता फळांचे हार नाही. त्याने संपूर्ण निरीक्षण केले. हळद कुंकू जे सौभाग्याचे लक्षण आहे ते त्याला दिसले नाही. चेहरा चिंताग्रस्त वाटला. पण ही माझी प्राणेश्वरी सारखीच दिसते असा विचार त्याच्या मनात येऊन तो घोड्यावरून खाली उतरला व नदीकाठी विश्रामासाठी बसला. तेथे सीमंतिनीला बोलावून विचारले, हे सुंदरी, तुझा जन्म कोणत्या वंशातला? तुझा पुरुष कोण? बालपणातच तुझा चेहरा असा कोमेजण्याचे कारण काय? तुला काहीतरी शोक झालेला दिसतोय. कृपया आम्हाला सांगावे. असे मोठ्या प्रेमाने त्याने विचारणा केली. हे वचन ऐकून सीमंतिनी लाजली व तिने सख्यांना सर्व वृत्तांत कथन करण्यास सांगितले. सख्या म्हणाल्या, हिचे नाव सीमंतिनी असून चंद्रागदाची पट्टराणी आहे. चित्रवर्माची ही सुकन्या आहे. हिचा पती अतिसुंदर असून तो जलक्रीडा करताना नदीत बुडाला, त्यामुळे तिला शोक झाला आहे, वैधव्य आले आहे. ती सोमवार व्रत नियमाने करते, उपवास करते, त्यामुळे ती आज स्नानाकरिता नदीवर आली आहे. हिच्या श्वशुरांची स्थिती देखील अतिशय वाईट आहे. ते पुत्र शोकात बुडून गेले आहेत. गोत्रजांनी राज्य हिरावून घेतले असून त्यांना बंदीखान्यात टाकले आहे.
त्यासाठी सीमंतिनी शूलपाणीची पूजा करते, सोमवारी उपवास करते. सख्यांचे हे बोलणे झाल्यावर सीमंतिनी म्हणाली, हे राजकुमार, तुम्ही कोण आहात? आमची विचारपूस करण्याचे प्रयोजन काय? तुम्ही मदनासारखे सौंदर्यवान आहात. देव, गंधर्व, किन्नर वा सिद्ध साधव यापैकी तुम्ही कोण आहात? एवढ्या प्रेमभावाने चौकशी करता आहात, तुमची ओळख पटत नाही. असे बोलून ती विचार करू लागली, हा तर माझ्या पतीसारखाच दिसतो, त्यामुळे तिला एकाएकी दुःख दाटून आले. हे पाहून राजकुमार थोडा वेळ शांत राहिला. नंतर तिला म्हणाला, हे सुंदरी, तू दुःखी होऊ नकोस. माझे नाव सिद्ध आहे. तिच्याजवळ येऊन तिचे दोन्ही हात हातात धरून हळुवारपणे म्हणाला, तुझ्या पतीला मी पाहिले आहे. तो सुखात असून चिंतेचे काही कारण नाही. तुझ्या सोमवार व्रताच्या प्रतापाने तो लवकरच येईल. तिसऱ्या दिवशी त्याचे दर्शन घडेल. तुझा पती माझा सखा आहे, माझा प्राणप्रिय आहे. तू जराही संदेह ठेवू नकोस. सदाशिवाच्या चरणाची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. असे तिला एकांतात सांगून कोणाही जवळ हे उघड करण्यास मनाई केली. तेव्हा सीमंतिनी अधीर झाली. तिची पूर्ण खात्री झाली की हाच तिचा पती आहे. मुख कमळ तिच्या पतीसारखेच आहे. त्याचे डोळे, त्याचे बोलणे, चालणे, हसतमुख चेहरा, मृदू हास्य सर्व गुण तिच्या पतीप्रमाणेच आहेत. मी माझ्या पतीचे सर्व लक्षण जाणते. माझी खात्री आहे की हेच माझे प्राणनाथ आहेत. त्यांना पाहून माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहावयास लागल्या आहेत. पण मनात शंका आली की माझा पती नदीत बुडाला हे निश्चित आहे. मग मेलेला माणूस पुन्हा कसा येऊ शकतो? मला काहीतरी भ्रम झाला आहे. हा कोणी बहुरूपी ठग असेल वा राक्षस, यक्ष अथवा किन्नर असेल. कपट वेशाने नररूप घेऊन आला असेल किंवा माझ्या व्रताचे ते फलितही असू शकते. मुनी पत्नीने सांगितल्याप्रमाणे किंवा गिरिजानाथ प्रसन्न झाल्यावर असे होणेही अशक्य नाही. ज्यांना शंकर प्रसन्न झाला त्यांना दुःख कसे असणार? जे मनात येईल त्याचे फळ प्राप्ती होऊ शकते असा विचार सीमंतिनी करू लागली. इंद्रसेन राजाची सुटका, चंद्रांगद सीमंतिनी मिलन. इकडे राजकुमाराने घोड्यावर आरूढ होऊन सीमंतिनीचा निरोप घेतला. घोडा मनोवेगाने निघाला. अतिशीघ्र तो आपल्या नगरात येऊन पोहोचला. तो वासुकी पुत्राला म्हणाला, हे कुमार, तुम्ही नगरात जाऊन माझ्या वैरी लोकांची भेट घ्यावी. प्रथम गोडीगुलाबीने सांगून पाहावे. न ऐकल्यास प्राण गमवावा लागेल असे स्पष्ट सांगावे. त्यानुसार वासुकी पुत्राने राजभवनात प्रवेश केला. त्याने राज्यकर्त्यांना सांगितले, मला चंद्रा गदाने पाठविले आहे. तुम्ही तत्काळ त्याच्या भेटीला चला. तो नुकताच पाताळातून तक्षक राजाची भेट घेऊन आला आहे. राजकुमार कालिंदी डोहात बुडाला असे लोक म्हणतात, पण प्रत्यक्षात तो पाताळात जाऊन आला आहे. तुम्ही स्वामींचा विश्वासघात केला, इंद्रसेनाचे राज्य हिरावून घेतले. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्हाला जीवाची पर्वा असेल तर चंद्रागदाला शरण जावे व इंद्रसेन राजाला सिंहासनी बसवावे. त्याला तक्षकासारखा मित्र लाभला आहे. त्याच्याशी शत्रुत्व घेणे तुम्हाला फार महागात पडेल. तेव्हा तत्काळ चंद्रांगदाकडे चला. तुम्ही माझे ऐकले नाही तर आताच तुम्हाला जीव गमवावा लागेल. हे वचन ऐकून राजाने मनात विचार केला, आता शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जर विरोध केला तर तक्षक आपला संहार करील. लोकात तर निंदा होईलच, पण हानी देखील होईल. तसेच प्राणही गमवावे लागतील असा विचार करून इंद्रसेन राजाला बंदिवासातून मुक्त केले. नाना वस्त्रालंकार देऊन सिंहासनावर बसविले. हात जोडून विनवणी करू लागला. ते म्हणाले, हे राजन, आमच्या हातून चूक झाली. आम्हाला प्राणदान द्यावे.
असे म्हणून राजाच्या चरणावर लोटांगण घातले. तेव्हा तक्षक पुत्राने राजाला सांगितले, हे राजन, तुमचा मुलगा वासुकीच्या भेटीला गेला होता. मुलाचे नाव घेताच राजा राणीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना मूर्छा आली. तेव्हा तक्षक पुत्राने त्यांना सांभाळून सांत्वन केले. तो म्हणाला, आता दुःख विसरा, तुमचा मुलगा परत आला आहे, तो तुमच्या भेटीस येत आहे. हे वचन ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. मंत्रीगणांना नगर सजावट करण्यास सांगितले. असे सांगून अंतपुराच्या राण्यांसह राजा आपल्या पुत्राच्या स्वागतासाठी स्वतः मोठ्या आनंदाने निघाला. समस्त नगरलोक तो सोहळा पाहण्यास एकत्र झाले. सर्वांना आश्चर्य वाटले. नदीत बुडालेला राजकुमार परत आला हे ऐकून सर्वांना फारच आनंद झाला. पुत्रमुख पाहून राजाला मनोमन आनंद झाला. राजकुमाराचा जय जयकार होत होता. वाजंत्री वाद्य वाजवीत होते. मोठमोठ्याने जयघोष होत होता. समोर जाऊन चंद्रागदाने पित्याच्या चरणावर मस्तक ठेवले. राजाने प्रेमाने त्याला उठविले. सद्गतीतपणे त्याला आलिंगन दिले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. इंद्रसेन पुत्राला म्हणाला, हे बाळा, तू आलास, माझा प्राण आला. तुझ्या विना मी प्रेतवत होतो. असे म्हणून राजा आपले दुःख सांगू लागला. राजकुमाराने मातेचे दर्शन घेतले. मातेने त्याला आपल्या छातीशी कवटाळले. तेव्हा चंद्रांगद म्हणाला, हे तात, मी तुम्हाला खूप दुःख दिले. मी तुमचा पुत्र नव्हे, शत्रू आहे. मी पाताळात सुख भोगत होतो, तुम्ही मात्र येथे माझ्यासाठी कष्ट भोगत होते. माझे अंतःकरण लाकडासारखे आहे. जो माता पित्याचे दुःख जाणत नाही तो मूर्ख होय. त्याची उतराई होणे शक्य नाही. मातेला दुःख देतो तो यमपुरात जातो. तो निपुत्रिक होतो, सप्तजन्मी दरिद्री होतो. असे मातेला विनवून भाऊ बहिणीस भेटला. इष्ट सोयरे व मित्र परिवार तसेच नगर लोकांना भेटला. ते नगरात प्रवेश करते झाले. सर्वजण राजवाड्यात आले. इंद्रसेनाने तक्षक पुत्राचा वस्त्रभूषणे देऊन सत्कार केला. चंद्रांगद म्हणाला, हे तात, तक्षक राजामुळेच माझे प्राण वाचले. असे म्हणून तक्षकाने दिलेली वस्त्रे व आभूषणे पित्याला समर्पित केले. नागपुत्राचा आदर सत्कार करून त्याला निरोप दिला. मोठ्या आनंदाने राजाने आपल्या सेवकांची राजा चित्रवर्माकडे रवानगी केली. राजाने सांगितले, माझी सून दैवाने थोर आहे. तिने धर्माचरण केले, व्रत केले, म्हणूनच माझा मुलगा वाचला. तिने शंकराची आराधना केली, म्हणूनच तिचे सौभाग्य स्थिर राहून माझा पुत्र वाचला. माझी सून सौभाग्यवती आहे. असे म्हणून हेरांमार्फत वार्ता पाठविली. हेरांनी राजा चित्रवर्माला सर्व हकीकत सांगितली. राजाला अतिशय आनंद झाला. त्याने ब्राह्मणांना तसेच गोरगरिबांना दान वाटले. त्या दूतासोबत सहकुटुंब लग्नास येण्यास आमंत्रण दिले. पती मृत झाला अशा समजुतीने पत्नीने वैधव्य दीक्षा धारण केल्यावर पती जिवंत आला तर पुन्हा विवाह करावा लागतो. मोठ्या धडाक्याने लग्न सोहळा पार पडला. चंद्रांगद सीमंतिनीला भेटला. पाताळ नगरात मिळालेल्या वस्तू पत्नीला भेट म्हणून अर्पण केल्या. सोबत आणलेले अमृत देखील तिला प्यावयास दिले. कल्पवृक्ष फळ तिला दिले. अमूल्य वस्त्र, वस्तू व अलंकार इत्यादी सर्व पत्नीला दिले. विवाह उत्सव साजरा झाल्यावर आपल्या नगरीत परत आले. इंद्रसेन राजाने चंद्रांगदाला गादीवर बसविले. त्यानंतर चंद्रांगदाने 10,000 वर्षे राज्य केले. अशा प्रकारे सीमंतिनीने सोमवार व्रत केल्यामुळे गौरीहर प्रसन्न झाला. असे सोमवार व्रत स्वामींनी विप्रदत्त पत्नीला विस्तारून सांगितले. ते म्हणाले, हे सुवासिनी, असे सोमवार व्रत तू कर. तुझे सौभाग्य अखंड राहील. तुला बहुत कन्या पुत्र होतील. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. दंपतीने सांगितले, हे स्वामी, तुमची चरणसेवा हेच आमचे व्रत आहे. आमचा तू प्राणनायक आहेस. तुमचे चरणच आमच्याकरिता सर्व आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, माझा निरोप म्हणून तुम्ही हे व्रत करा.
व्रत आचरण करा म्हणजे ती सेवा मला पावेल, असा निरोप घेऊन ते दोघे आपल्या घरी गेले. माता पित्यांना भेटले. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी मोठा उत्सव साजरा केला. ब्राह्मणास समाराधना केली. भक्तिपूर्वक गुरूंची पूजा केली. अशा प्रकारे गुरूंचा आशीर्वाद घेऊन आपल्या ग्रामी परत गेले. पुढे त्या दत्तविप्र पत्नीस 5 शतायुषी पुत्र झाले. ते सर्व स्वामींचे परम भक्त होते. दरवर्षी दंपती भक्तिभावाने येऊन समाराधना करीत. नामधारक म्हणाला, पूर्वजांपासून माझ्या कुटुंबात स्वामींची सेवा करीत आले आहे. मी गंगाधराचा मुलगा सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकून तल्लीन झालो. स्वामींची सेवा केल्याने ते प्रसन्न होतात हे कित्येकांनी अनुभवले आहे. स्वामींची कीर्ती चहूकडे पसरली आहे. म्हणून मी सांगतो, श्री गुरुनाथांची सेवा करा, मनोकामना पूर्ण होतील. ही अमृताची गुरुभक्तीची चांगली पाणपोई आहे. तिचे घोट भरून प्राशन करा. तृप्त होईपर्यंत प्राशन करा. स्वामींचे नावच कामधेनू आहे. जे जे विचार कराल ते ते तुम्ही प्राप्त कराल. ज्याचे चित्त महाराजांच्या चरणी बसले त्यांचे कार्य सिद्धीला जाते. अनायासे अक्षयपद प्राप्त होते. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 35. ओम तत्सत.